मी दया जोशी, संस्कृत अध्ययन युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाठी 9वीचा धन्यौ तौ दातृ याचिकौ हा पाठ. चला तर मग तुमची पुस्तकं घेऊन बसा आणि त्यामध्ये बघा. मी आधी वाचणार आहे आणि मग त्याचा अर्थ सांगणार आहे. मी जेव्हा पाठ वाचते, ज्या वेळेला मी वाचते त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी पुस्तकात बघायचं आहे, म्हणजे उच्चार कसे योग्य करायचे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. चला तर मग पाठाला सुरुवात करूयात. बघा, यामध्ये आधी दिलेलं आहे की गुरु दक्षिण विषयी केशाम कथा श्रुता, म्हणजे यापूर्वी गुरूंना दक्षिणा दिली गेली तर याविषयी एखादी कथा तुम्ही ऐकलेली आहे का? त्यानंतर के दानवीरा प्रख्यात, आणि दान देण्यासाठी प्रख्यात असलेले असे वीर कोणते आहेत? तर पुष्कळ आहेत. अर्थात या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, आधी सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूयात. महाकवी कालिदास विरचितम रघुवंशम इति महाकाव्यम प्रसिद्धमेव. आणि महाकवी कालिदासांनी जे रघुवंश काव्य रचलं, महाकाव्य, तर ते प्रसिद्ध आहे. तत्र पंचमे सर्गे महाराजस्य रघोः जीवने घटितम प्रसंगम कवीही वर्णयति. आणि त्या रघुवंशाच्या 5व्या सर्गामध्ये जे हा जो रघुराजा आहे तर त्याच्या जीवनामध्ये जो प्रसंग घडलेला होता तर त्याचं वर्णन इथे कवीने या पाठामध्ये केलेलं आहे. रघुः विश्वजित यज्ञम अकरोत. रघुनी कोणता यज्ञ केला होता? तर विश्वजित यज्ञ केलेला. अस्मिन यज्ञे सह सर्वम धनम दानरूपेण अयच्छत. आणि या यज्ञामध्ये त्यांनी काय केलं? सर्व धन जे आहे ते दानरूपाने देऊन टाकलं. रिक्त कोशः च अभवत. आणि त्याचा कोश कसा झालेला होता? मग रिकामा झालेला होता. सगळं धन त्यांनी दानरूपाने देऊन टाकलेलं असल्यामुळे त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. तदा एव कौत्सः नाम युवा छात्रः तत्र आयातः. आणि त्यावेळेला कौत्स नावाचा एक तरुण विद्यार्थी त्याच्याकडे आला. गुरवे दक्षिणां दातुं सह धनम ऐच्छत. आणि गुरुला दक्षिणा देण्यासाठी त्यांनी धनाची इच्छा केली राजाकडनं. स एव प्रसंग अत्र वर्णितः. आणि तोच प्रसंग जो आहे तो इथे वर्णन केलेला आहे. अर्थात तुम्हाला माहित आहे की पूर्वी ज्या वेळेला राजा यज्ञ करत होता तर त्यावेळेला यज्ञ केल्यानंतर त्याच्याकडे असलेली जी काही संपत्ती आहे तर तो सगळी दान देऊन टाकत होता. अर्थात ते केलं तरच त्याला त्याचं फलित मिळत होतं. आणि तसंच या राजाने केलेलं आहे. तर बघा, तो प्रसंग इथे या पाठामध्ये वर्णन केलेला आहे, तो आपण आता बघूयात. कस्मैश्चित तपोवने वरतंतुः नाम ऋषी आसीत. आणि कोणत्या तरी एका तपोवनामध्ये वरतंतू नावाचे ऋषी होते. सह अध्यापने निपुण प्रकृत्या दयालुः च आसीत. आणि कसे होते ते? अध्यापनात तर निपुण होतेच, परंतु स्वभावाने कसे होते? अतिशय दयाळू होते. तस्य आश्रमे बहवः मेधाविनः बटवाः आसन. आणि त्यांच्या आश्रमामध्ये पुष्कळ मेधावी म्हणजे बुद्धिमान असे वटू होते, अशी विद्यार्थी शिकत होते. तेषु कश्चित कौत्सः नाम बटुः आसीत. आणि त्यांच्यामध्ये एक कोणीतरी कौत्स नावाचा एक बटू होता. विद्याध्ययन समाप्य गुरु दक्षिणां दातुं उत्सुकः कौत्सः गुरुं उपागच्छत. आणि त्याचं अध्ययन संपल्यानंतर गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक असलेला तो गुरूंजवळ गेला. सविनयमच्या स्वस्य इच्छा गुरवे अकथयत. आणि अतिशय नम्रपणाने तो काय म्हणाला? स्वतः स्वस्य म्हणजे स्वतःची इच्छा गुरवे गुरूंना अकथयत गुरुला त्यांनी सांगितली. तस्य वचः श्रुत्वा गुरुः उक्तवान. आणि त्याचं बोलणं ऐकून गुरु काय म्हणाले? वत्स कौत्स तव अध्ययनेन सेवया च कृशम प्रीतोस्मी. तू आतापर्यंत जे अध्ययन केलं आणि जी माझी सेवा केली त्यामुळे मी अतिशय प्रसन्न आहे. वृषम म्हणजे पुष्कळ, खूप जास्त. प्रीतः म्हणजे प्रसन्न, अस्मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे. अन्याम कामपी दक्षिणाम नेच्छामी. आणि दुसरी कोणतीही दक्षिणा मला नको आहे. गच्छ तुझा स्वस्ती तुभ्यम, तुझं कल्याण हो. गुरु त्याला पुन्हा आशीर्वाद देतात की तुझं कल्याण हो. गुरुणा वरतंतुना निवारितः अपि कौत्सः वारं वारं दक्षिणां दातुं ऐच्छत. आणि गुरूंना माहित होतं की आपले अर्थात शिष्यांकडनं अतिशय ते दयाळू होते आणि शिष्यांकडनं काय आपण मागायचं. आणि म्हणूनच गुरूंनी काय केलं की त्याला नाही म्हटलं. आणि त्यांनी निवारित म्हणजे नाही म्हटलं तरी सुद्धा कौत्स जो होता तो पुन्हा पुन्हा दक्षिणा देण्यासाठी तो इच्छा व्यक्त करू लागला. वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा. तदातम परीक्षितुम वरतंतुः अकथयत. आणि त्यावेळेला त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतू काय म्हणाले? त्याचे गुरु काय म्हणाले?
त्वया मम सकाशात चतुर्दश विद्या अधीताः, आणि तू माझ्याकडनं 14 विद्या शिकलेला आहेस. अतः चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा आनय, आणि म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू घेऊन ये. गुरोः वचनम श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जातः, आणि गुरूंनी अशा प्रकारे मागणी केल्यामुळे काय झालं, हा जो कौत्स होता तो अतिशय चिंतित झाला. अर्थात त्याला माहित होतं कौत्साला की आपल्याकडे काही नाहीये, परंतु अतिशय तीव्र इच्छा त्याची होती गुरूंना दक्षिणा देण्याची. आणि म्हणून तो जेव्हा त्याच्या गुरूंजवळ व्यक्त होतो त्यावेळेला गुरु सुद्धा काय करतात, गुरूंना सुद्धा त्याची परिस्थिती माहीत असते, परंतु त्याची परीक्षा घेण्यासाठी की खरंच याला निष्ठा आहे का, हा जो सतत म्हणतो आहे मला दक्षिणेचं, तर त्याची ती निष्ठा त्यांना अनुभवायची असते, त्याची परीक्षा घ्यायची असते, आणि म्हणूनच ते त्याला अशा प्रकारे मागणी करतात. परंतु आता अर्थात आपण वचन तर दिलं आहे गुरूंना आपल्या, आपण तर म्हटलो आहे की मी तर तुम्हाला देणार आहे दक्षिणा, पण आता एवढे पैसे आणायचे कुठनं, ही एवढी मोठी दक्षिणा आपण कशी काय देणार आहे, त्याच्यामुळे तो अतिशय चिंतित होतो. एतावती ही सुवर्ण मुद्रा हा कुतः आनयानी, आणि एवढ्या मोठ्या सुवर्ण मुद्रा मी कुठनं आणू असा तो स्वतःशीच विचार करतो. महाराज रघु विहाय न कोपी एतावती ही मुद्रा हा दातुम समर्थ, आणि महाराज रघु जे आहेत तर ह्यांच्याशिवाय कोणीही मला एवढ्या सुवर्ण मुद्रा देऊ शकत नाही असं त्याला लक्षात येतं. असं तो विचार करतो. अतः रघुं प्रति गच्छामि, आणि म्हणून मी कोणाजवळ जाणार आहे तर रघु राजाजवळ मी जाणार आहे. इति विचार्य, असा विचार करून कौत्सः रघोः समीपम अगच्छत, तो रघुंच्या जवळ गेला. दिग्विजयानंतरम रघुः विश्वजित नामनी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत, आणि दिग्विजय प्राप्त केलेला असतो, विजय प्राप्त केलेला असतो, म्हणून विश्वजित नावाचा जो यज्ञ रघु राजा करतो, तर त्यावेळेला यज्ञामध्ये अशेषम धनम, जे काही म्हणजे अशेषम म्हणजे एकही शिल्लक न ठेवता, शेषम म्हणजे शिल्लक आणि अशेषम म्हणजे न शेषम, काही शिल्लक न ठेवता दानरूपाने अयच्छत देऊन टाकतो. रिक्त हस्तम रघुं दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः, आणि रिकामा झालेल्या या रिक्त हस्त या रघुला पाहून कौत्स तिथनं त्याचं मन परावर्तित होतं की आता आपण कसं काय मागायचं, ह्याच्याकडेच जर काही नाही तर आपण मागणार कसं काय, म्हणून तो तिथनं परतत असतो. रघुः तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छ, आणि रघु काय करतो, त्याला बोलवतो, आहूय म्हणजे बोलवून, आगमनस्य म्हणजे येण्याचं, प्रयोजन कारण, अपृच्छत विचारतो. तदा कौत्सः अवदत, त्यावेळेला कौत्स काय म्हणतो, रघो अहम गुरुदक्षिणार्थम चतुर्दश कोटी सुवर्ण मुद्रा गुरवे दातुम इच्छामी, आणि मला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे आहेत. गुरवे म्हणजे गुरूंना, दातुम इच्छामी मी देऊ इच्छितो. किंतु भवान पूर्वमेव सर्वस्व दानम अकरोत, परंतु तुम्ही मात्र आधीच सगळं देऊन टाकलेलं आहे. अतः अहम अन्यत्र गच्छामी, आणि म्हणून मी काय करतो, दुसरीकडे जातो. रघु अवदत, रघुराजा म्हणाला, हे कौत्स तिष्ठ, हे कौत्सा थांब. मम यज्ञशालाया विश्रामम करू, आणि माझी जी यज्ञशाळा आहे तर तिथे तू थोडा वेळ विश्रांती घे, आराम कर. अहम निश्चयेन तव साहाय्यम करोमि, मी निश्चयाने तुझी मदत करतो. कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः रघुः कुबेरम आक्रांतुम संकल्पम अकरोत, आणि या कौत्साची अतिशय निष्ठा गुरुभक्ती पाहून त्यामुळे हा रघु कसा झालेला असतो, प्रभावित झालेला असतो. एवढी अतिशय निष्ठा गुरूंवरती हे पाहून प्रभावित झालेला हा जो रघु आहे तर तो कुबेरावरती आक्रमण करण्याचा संकल्प करतो. कुबेरः रघोः भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभूताम सुवर्णवृष्टीम अकरोत, आणि कुबेरावरती रघुनी आक्रमण करेल या भीतीनेच आक्रमणात पूर्वमेव, आक्रमण करण्याच्या आधीच, प्रभूताम म्हणजे पुष्कळ सुवर्णवृष्टीम अकरोत, अतिशय सुवर्णवृष्टी करतो तो. कोण, कुबेर. तद्दृष्ट्वा संतुष्टः रघुः कौत्सम आहूय सर्वं सुवर्णम तस्मै दातुम ऐच्छत, आणि तद्दृष्ट्वा म्हणजे ते पाहून संतुष्ट झालेला जो रघुराजा आहे तो कौत्सम आहूय म्हणजे कौत्साला बोलवून सर्वम सुवर्णम, जे काही सोन्याची वृष्टी त्यांनी केलेली असते कुबेराने, तर ते सगळंच काही तस्मै म्हणजे त्याला, दातुम म्हणजे देण्यासाठी, ऐच्छत म्हणजे इच्छा करतो. तो कौत्साला म्हणतो की हे सगळ्याच सुवर्ण मुद्रा तू घेऊन जा. किंतु निस्पृह कौत्सः अवदत, परंतु निरीच्छ म्हणजे त्याला कुठल्याच गोष्टीची आसक्ती नसते कौत्साला. त्याच्या गुरूंनी
14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितलेल्या असतात म्हणून तो फक्त तेवढाच घेतो. म्हणून त्याला निस्पृह, त्याची कशातच तो अडकत नाही. निस्पृह असा शब्द वापरलेला आहे. तर तो काय म्हणतो, निस्पृह कौत्स अवदत म्हणतो, भोगो राजन, हे राजा, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्ण मुद्रा अभिलषामी न वांछामी अधिकम. तर मला काय करायचं आहे, माझ्या गुरूंनी मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितलेल्या आहेत आणि म्हणून त्या गुरुदक्षिणा देण्यासाठीच मला फक्त सुवर्ण मुद्रा पाहिजे आहेत. न अधिकम वांछामी म्हणजे मला जास्त मिळवण्याची प्राप्तीची इच्छा नाहीये, मला याची गरज नाही आहे, फक्त माझ्या गुरूंना देण्यासाठी मला हे पाहिजे आहे. राजा सर्वस्वम दातुम ऐच्छत. राजाला सर्वस्व द्यायचं असतं, सगळं काही द्यायचं असतं. किंतु याचक अधिकम आदातुम न अभ्यदशत. परंतु जो याचक असतो, जो कौत्स असतो, त्याला मात्र अधिक प्राप्तीची इच्छा नसते. अभिलषक म्हणजे काय, इच्छा असा त्याचा अर्थ होतो. तर त्याला अधिक इच्छा नसते प्राप्तीची. अनेन प्रसंगेन, आणि ह्या प्रसंगामुळे दानशूर रघु, आणि दानशूर असा रघु, तथा निरीच्छ कौत्स, आणि निरीच्छ असा कौत्स, द्वौ अपि दोघ जण सुद्धा, साकेत जनानाम. साकेत जन म्हणजे काय, अयोध्या नगरी. तर अयोध्यावासियांसाठी, अयोध्यावासीनां कृते पूजनीय अभवताम. कसे झाले, पूजनीय झाले. अर्थात हा जो प्रसंग घडला तर त्याची नगरीमध्ये चर्चा झालेली आणि म्हणूनच त्या कौत्साला हा रघु कसा असतो, दानशूर असतो आणि तो त्याला रिक्त हस्त पाठवत नाही आणि म्हणून त्याचं सुद्धा दानशूरपणाचं कौतुक वाटतं लोकांना. आणि हा जो कौत्स असतो तर त्याच्या गरजेपेक्षा तो जास्त घेत नाही, तो कशातही अडकत नाही, तो त्याच्या निस्पृहतेमुळे त्याचं सुद्धा कौतुक केलं जातं. आणि म्हणूनच बघा आपल्या पाठाचं नाव काय आहे, धन्यवतौ दातृ याचकौ. हे दोघही जण धन्य आहेत. या पाठामध्ये दोघांनाही धन्य म्हटलेलं आहे. कारण का, दातृ म्हणजे देणारा आणि याचक म्हणजे मागणारा. कारण देणारा जो होता, रघु राजा जो होता, त्यांनी सुद्धा त्याला रिक्त हस्त परत पाठवलं नाही. आणि जो याचक होता, जो कौत्स होता, तर त्यांनी सुद्धा गरजेपेक्षा जास्त मागितलं नाही आणि म्हणून दोघांनाही धन्य, श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर या पाठामध्ये ज्या काही संधी आलेल्या आहेत त्या आपण बघूयात. बघा, दातुम उत्सुकाः, प्रीतोऽस्मि प्रीतः अस्मि, कोऽपि कः अपि, दातुम इच्छामि, पूर्वम एव, कुबेरम आक्रांतुम, सुवर्णवृष्टिम अकरोत्, दातुम ऐच्छत्, अधिकम आदातुम. त्यानंतर द्वौ अपि अशा प्रकारे संधी विग्रह आहेत. याच्या संधी जे आहेत ते संधी शब्द आलेले ते तुम्ही पाठामध्ये बघायचे आहेत आणि त्यानंतर याचे विग्रह तुम्ही इथे बघायचे आहेत. चला तर मग आपला पाठ इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.